नमस्कार, महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते। काल आधुनिक तुगलक डोनाल्ड ट्रम्प याने ट्रम्पगिरी दाखवताना भारताला अपमानित केले आहे। टेरिफ लादण्यासोबतच अत्यंत शेलक्या शब्दात याच ट्रम्पने त्याच्या मनातील आपल्या भारताविरुद्धचे विष ओकलेले आहे। श्रीमंत देशाचा राष्ट्राध्यक्ष कसा नसावा याची जर स्पर्धा घेतली तर हा ट्रम्प नावाचा प्राणी सर्वोत्कृष्ट क्रमांकात उत्तीर्ण होईल। या लहरीवेरी माणसाने जो बायडन अध्यक्ष असताना ट्रम्पने बोलावल्यावर मोदीजी त्यांच्या भेटीला गेले नव्हते याचा राग मनात ठेवून त्याचे उत्ते काढण्याचा पराक्रम केलेला दिसत आहे। त्यापूर्वी 4-5 वर्षांअगोदर याच ट्रम्पला विजयी करण्यासाठी आपल्या पंतप्रधानांनी अमेरिकेत जाऊन त्यांचा प्रचार केला होता। मात्र त्यावेळी ट्रम्प निवडणूक जिंकू शकले नाहीत। कदाचित तोही राग मोदीजींच्या बाबत ट्रम्प यांच्या मनात असेल असे आम्हाला वाटते। अमेरिकेत भारतीय वस्तूंवर 2%, 3%, 4% त्यापेक्षा महत्त्वाच्या वस्तूंवर फार तर 15 किंवा 16% असा आयात कर यापूर्वी आकारण्यात येत होता। तोच आयात कर या ट्रम्प महाशयांनी सरळसोट अन्यायकारकतेने वाढवलेला आहे, म्हणजेच सरसकट 25% वरून टाकलेला आहे। आपल्या देशात एक म्हण आहे, अंधेर नगरी चौकट राजा, टके शेर भाजी टके शेर खाजा। अगदी असाच प्रकार या ट्रम्पने सुरू केलेला आहे। आम्ही वर म्हटल्याप्रमाणे राज्यकर्ता कसा नसावा त्याचे जिते जागते प्रमाण म्हणजे हे ट्रम्प महाराज आहेत। रशियाकडून आपण तेल खरेदी करतो म्हणून आपल्यावर पेनल्टी म्हणजेच दंडात्मक कर लावणारा हा ढमका अध्यक्ष काय वाटेल ते बरळतो, वाटेल तसे निर्णय घेतो। या माणसाला आपल्या अशा प्रकारच्या महामूर्खपणाच्या निर्णयामुळे भविष्यात अमेरिकेला खड्ड्यात पडावे लागेल हेच समजत नाही। या माणसाच्या अध्यक्षीय कारकिर्दीपासून अमेरिकेच्या जनतेचे रक्षण कोण करणार हाच सध्याचा खरा प्रश्न आहे। जगभरात उद्योग असलेला बडा उद्योगपती एलन मस्क सारख्या श्रीमंतांनी त्याच्यासाठी जीव ओतून काम केले, त्याच्यासाठी पैसाही ओतला, पण या लहरी लालाने अशा माणसांनाही योग्य स्थान दिले नाही। त्याच्या विरुद्ध बोलण्यात आले, यासाठी या ट्रम्पने स्वतःचीच टिमकी वाजवली। त्यामुळे शेवटी मस्क यांना दूर व्हावे लागले। ट्रम्प यांनी तसाही निर्लज्जपणाचा कळस गाठलेलाच आहे। भारत पाकिस्तान युद्ध आपणच थांबवले असे वारंवार याच ट्रम्पने सांगितले। काल आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने भूतदयेपोटी पाकिस्तान विरुद्धची कारवाई थांबवली होती असे लोकसभेत घोषित केले। भारतासारख्या विशाल देशावर कोणाचा दबाव कसा येईल याप्रमाणे तो कधी आलाच नाही हे काल स्पष्ट बोलल्याबरोबर ट्रम्पचे माथे भडकले असावे आणि मग या अंधेर नगरीच्या चौकट राजाने भारताविरुद्ध 25% टेरिफचे निर्णय घोषित केले असावेत। आता यापुढे भारतात आपल्याला आपल्या मनाप्रमाणे कृषी उपजांना विकता येणार नाही हे दिसून आले। कदाचित त्यामुळेही ट्रम्प बिथरला असेल, पण अमेरिकेतील कृषी उत्पन्नाच्या वस्तू भारतात आल्या असत्या तर भारताची कृषी व्यवस्था आणि भारतीय शेतकऱ्यांचे मरण अटळ होते। त्यामुळेच प्रचंड दबाव येऊनही भारताने ते स्वीकारले नाही, त्यामुळेही ट्रम्प भडकला असेल। आम्ही करतो तोच कायदा आणि त्यामध्ये फक्त अमेरिकेचाच फायदा असे धोरण सांगून ट्रम्प त्याच दिशेने बेधडकपणे दौडत आहे। आता भारताला अमेरिकेकडून सवलत मिळेल अशा भ्रमात आपण राहू नये। अमेरिकेची दादागिरी काही बाबतीत का होईना आपण झुगारली ही आशादायक गोष्ट आहे। जोपर्यंत हा वाचाळ आणि हेकेखोर ट्रम्प आहे तोपर्यंत अमेरिकेचे शेपूट कायम वाकडेच राहणार आहे हे समजून आणि उमजून घेऊन भारताने आपला धोरण लकवा दूर करून यापुढे जशास तसे उत्तर दिले पाहिजे। देशाभिमान राखणे हे देशातील प्रत्येक नागरिकाचे मुख्य कर्तव्य आहे, त्यामध्ये अजिबात तडजोड नको। अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।